नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषी मित्र गौरव। तर शेतकरी मित्रांनो, आता कापूस या पिकावर सेकंड फवारणीचा डोस चालू झालेला आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांना समजत नाही की कोणती फवारणी कोणत्या टायमाला कशी मारावी। तर आपली व्हिडिओ जी आहे ती पूर्णपणे शेवटपर्यंत बघा। आपण कीटकनाशक, बुरशीनाशक आणि खत कोणत्या प्रकारे कसं द्यावं याचं नियोजन मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण नाही का मावा, तुडतुडे, त्रिस यासाठी नाही का आपण UPL कंपनीचं नाही का हुलाला घेऊ शकतो। त्याच्यामध्ये काय मीड हे 50% मध्ये असतं। तर आणि बुरशीनाशक म्हटलं तर बुरशीनाशक मध्ये आपण नाही का एक ब्ल्यू कॉपर घेऊ शकतो क्रिस्टल कंपनीचं। तर त्याच्यानंतर शेतकरी मित्र झायडेस कंपनीचं झायटोनिक ऍक्टिव्ह नावाचं औषध मिक्स करा, जेणेकरून आपल्याला तो जो दीर्घकाळ रिझल्ट दिसण्यात बघायला मिळेल। आणि जेणेकरून पाणी वगैरे पडला त्याच्याने स्टिकरचं एक काम करतं ऍक्टिव्ह म्हणून, ते कंपल्सरी तुम्ही प्रत्येक कोणत्याही औषधावर मिसळू शकता। तर त्याच्यानंतर आपण खताचा डोस म्हटला तर सगळ्यात पहिले आपण 20-20-0-13 1 एकरासाठी 2 बॅगा टाकत असतो। त्याच्यासोबत एक पोटॅश घ्या। पोटॅश घेतल्यानंतर नाही का आपल्या एक तुम्हाला झायडेस कंपनीचं झायटोनिक एम नावाचं हे औषध 5 किलो एक बॅग येते। त्या बॅगेला एक 20-20-0-13च्या 2 बॅगा आणि एक पोटॅशची बॅग आणि झायटोनिक एम 5 किलो प्रति एकरासाठी मिक्स करायचं तिघांना। मिक्स गेल्यानंतर ना आपल्या कॉटन या पिकाला प्रत्येक झाडाच्या थोडं साईडला टाकून खत व्यवस्थितपणे नीट टाका। म्हणजे जेणेकरून काय होणार माहितीये का, झायटोनिक एम औषध टाकल्यानं की जे आपलं खत जमिनीतलं पडलेलं असतं, म्हणजे झाडे फक्त 30 ते 40% घेत असतं, बाकीचं 60 ते 70% जमिनीत पडलेलं असतं। जेणेकरून पण खताची उचल झाडाला नेऊन देण्याचं काम करतं, पांढऱ्या मुळांची वाढ करून देतं, जेणेकरून माती भुसभुशीत असते, त्याच्यातले जमिनीमधले अन्नद्रव्य पूर्ण झाडाला उचल करण्यास काम करून देतं। तर मित्रांनो, तुम्ही पण नाही का प्रति एकराला झायटोनिक एम 5 किलोचा यूज करा आणि आपल्या उत्पादनात वाढ करा। अशाच नवीन व्हिडिओसाठी मी तुम्हाला अजून बरेचसे व्हिडिओ घेऊन येत जाईन। फक्त आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।